नमस्कार. आज 22 एप्रिल 2026च्या महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचे सखोल विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. अंतर्गत सुरक्षा GS पेपर 3. आजचा पहिला विषय जम्मू आणि काश्मीरमधील बदलत्या सुरक्षा रचनेचा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. हल्ल्याची पार्श्वभूमी: पहलगाममधील 22 रन कुरणांमध्ये झालेल्या या हल्ल्यात 26 लोकांचा, प्रामुख्याने पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामुळे प्रशासनाला 50हून अधिक दुर्गम पर्यटन स्थळे तात्काळ बंद करावी लागली होती. सुरक्षा बदल: आता सुरक्षा यंत्रणा शहरांमधील रिॲक्टिव्ह पोलिसिंगकडून पीर पंजाल रांगेतील सक्रिय रिज होल्डिंगकडे वळली आहे. महत्त्वाची आकडेवारी: गेल्या वर्षात 3000 ते 9000 फूट उंचीवर 43 तात्पुरते ऑपरेटिंग बेस स्थापन केले आहेत. तसेच 50,000हून अधिक स्थानिक पर्यटन कामगारांची आधार लिंक्ड आणि QR कोडेड डेटाबेसमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. ऑपरेशन महादेव: या ऑपरेशन अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. अन्न प्रक्रिया उद्योग GS पेपर 3. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने जाहीर केले आहे की उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेस आपल्या उद्दिष्टांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. प्रगती: 2026 पर्यंत 2.5 लाख नोकऱ्यांचे उद्दिष्ट होते, परंतु 3.39 लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. आर्थिक योगदान: या क्षेत्राचे मूल्यवर्धित योगदान 1.34 लाख कोटींवरून 2.24 लाख कोटींवर पोहोचले आहे. संधी: भारत फळे आणि भाजीपाला उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि रेडी टू ईट पदार्थांची मागणी वाढत आहे. आव्हाने: मात्र शीत साखळीचा अभाव आणि मध्यस्थांची मोठी साखळी ही अजूनही प्रमुख आव्हाने आहेत. जागतिक वसुंधरा दिन 2026. आज 22 एप्रिल रोजी जगभरात जागतिक वसुंधरा दिन साजरा होत आहे. थीम: यावर्षीची थीम आहे आवर पॉवर आवर प्लॅनेट, म्हणजेच आपली शक्ती आपला ग्रह. याचा इतिहास: या दिवसाची सुरुवात 1970 मध्ये अमेरिकेत झाली होती. याचा मुख्य उद्देश हवामान बदल आणि प्रदूषणाविरुद्ध सामूहिक कृती मजबूत करणे हा होता. महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी. फॅक्ट्स फॉर प्रिलिम्स. कला आणि संस्कृती: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्त्वज्ञ संत आदि शंकराचार्य यांच्या 1200व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. त्यांनी अद्वैत वेदांत तत्त्वज्ञान मांडले आणि भारताच्या 4 कोपऱ्यात 4 मठांची स्थापना करून देशाला आध्यात्मिकरित्या एकत्र केले. विज्ञान आणि तंत्रज्ञान NARITI. गुजरात पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तपासासाठी NARITI हे साधन विकसित केले आहे. हे रिॲक्टिव्ह जनरेशन तंत्रावर आधारित आहे आणि तपास अधिकाऱ्यांना कायदेशीर मदत आणि चेकलिस्ट पुरवते. आंतरराष्ट्रीय संघटना UNESCAPने आपला 2026चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढण्याचा इशारा दिला आहे. भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद. मे 2026 मध्ये 4थी IAFS परिषद नवी दिल्लीत आयोजित केली जाणार आहे. यामुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भारत आफ्रिका संबंध अधिक दृढ होतील. इतिहास: ठराव 47. 21 एप्रिल 1948 रोजी संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नावर ठराव 47 मंजूर केला होता, ज्यामध्ये लष्कर मागे घेणे आणि सार्वमताचा उल्लेख होता. मॅपिंग: दक्षिण कोरिया. अलीकडेच भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान MSME क्षेत्रातील सहकार्यासाठी ऐतिहासिक करार झाला आहे. अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो करा.